नक्सलवाद आंदोलन को बुधवार को बड़ा झटका लगा जब सीपीआई के पोलित ब्यूरो सदस्य और शीर्ष रणनीतिकार मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपति ने अपने 60 साथियों के साथ आत्मसमर्पण कर दिया। गढ़चिरौली पुलिस मुख्यालय में आयोजित विशेष समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में भूपति ने हथियार सौंपे। इस मौके पर मुख्यमंत्री ने उन्हें संविधान के प्रति देकर मुख्य धारा में स्वागत किया। बताया जा रहा है कि यह अब तक का सबसे बड़ा सामूहिक आत्मसमर्पण है जिसने नक्सल मोर्चे पर सरकार की बड़ी जीत सुनिश्चित की है। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने 31 मार्च 2026 तक देश से नक्सलवाद समाप्त करने का लक्ष्य तय किया है और भूपति और आत्मसमर्पण इस दिशा में एक ऐतिहासिक उपलब्धि मानी जा रही है। भूपति लंबे समय तक महाराष्ट्र छत्तीसगढ़ सीमा पर नक्सली गतिविधियों के रणनीतिकार रहे हैं। हालांकि कुछ महीनों से उनका संगठन के शीर्ष नेतृत्व से वैचारिक मतभेद चल रहा था। उन्होंने सार्वजनिक रूप से माना था कि सशस्त्र संघर्ष विफल हो चुका है और अब संवाद ही एकमात्र रास्ता है। भूपति के इस रुख से संगठन के महासचिव थिप्पारी तिरुपति उर्फ देवजी का धड़ा नाराज था, जिससे मतभेद गहराते गए। अंततः संगठन के भीतर बढ़ते दबाव और अपने सिद्धांतों पर कायम रहते हुए भूपति ने मुख्यधारा में लौटने का निर्णय लिया। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात 2014 पासून माओवादाच्या विरुद्धची जी लढाई सुरू झाली आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात माओवादापासून मुक्त भारत तयार करण्याची जी योजना सुरू झाली त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे। आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत 61 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल, सिरोंचा दलम असेल, पेरीमेली दलम असेल, चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल, असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली। याचा बॅकबोन, त्याचा ब्रेन, या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उर्फ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे। मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता। आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे। आता फक्त कंपनी 10 याचे बोटावर मोजण्या इतके 8-10 लोक अजून बाकी आहेत। आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील, कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही। त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे आणि गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं मार्च 2026चं, त्याच्या आधीच महाराष्ट्राने हे उद्दिष्ट पूर्ण केलं आहे। मी विशेष अभिनंदन करेन या ठिकाणी आमच्या C60चं आमचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक या सर्वांनी आमच्या संपूर्ण पोलीस महासंचालक असतील आणि सर्व वरिष्ठांच्या नेतृत्वात एक अतिशय चांगली मोहीम केली। गेले महिनाभर जवळपास वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करून, निगोशिएट करून, जेरीस आणून या ठिकाणी शेवटी भूपतीसारख्या एका अतिशय मोठ्या केडरला, पॉलिट ब्युरो मेंबरला, सेंट्रल कमिटी मेंबरला या ठिकाणी केवळ तयारच केलं नाही तर त्यांनी जाहीर आव्हान करून टाकलं की आता माओवाद हा संपलेला आहे, आता आपण याच्यातनं काही या ठिकाणी हासिल करू शकत नाही आणि म्हणून आत्मसमर्पण केलं पाहिजे।
माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला बांधला बसता बांधला बांधला बसता बांधला बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. और सिटी आहे तर शक्य आहे.